तुळजापुरात जितेंद्र आव्हाड यांची भाजप कार्यकर्त्यांनी गाडी अडवली। तुळजापुरात भाजप आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आमने सामने आले। तुळजापूर मंदिर नूतनीकरणाचा वाद चिघळलाय। धाराशिवमध्ये आई तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी अडवली। यावेळी आव्हाडांविरोधात आक्रमक झालेले भाजप कार्यकर्ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आमने सामने आले। खोटं बोलायचं नाही असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली आहे। काय मागणी काय मागणी काय तुळजापूरचे बंद काही संबंध आहे त्यातलं इथलं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याने काही बोलायचं नाही। इथलं प्रॉपरचे आम्ही पुजारी आहेत, आम्ही इथलं प्रॉपरचे पुजारी आहेत। आम्हाला कळतं आमचं पोट आहे, आमच्या मंदिराचं काय उद्ध्वस्त होत आहे काय नाही आम्हाला सर्व माहिती आहे। त्याच्यामध्ये महायुती सरकारनं 1865 कोटी दिलेत तुळजापूर शहर विकासासाठी। कुठेतरी ह्या लोकांच्या पोटात गोळा उठायला लागलाय। हा मुंबईचा आमदार इथून कारभार करायची गरज काय? 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू आहे। मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। तुळजाभवानी मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामात शिखर काढण्याला पुजारी मंडळाचा तीव्र विरोध आहे। तर राज्य पुरातत्व विभागानं शिखर हटवण्याबाबत अहवाल दिल्याची माहिती मिळते आहे। अशातच होय मी हिंदूच, चला तुळजाभवानीचं मंदिर वाचवूया असं ट्विट करत या वादात आव्हाडांनी उडी घेतली। तुम्ही हिंदू आहात ना? तुळजापूरचा गाभारा तोडणार आहेत, तुळजापूरची मूर्ती हलवणार आहेत, तुळजापूरच्या देवळातनं तलवार गायब झाली आहे, तुळजापूरच्या देवळाचा कळस काढण्याचा प्लॅन चालू आहे। चला सगळे एकत्र उभ्या आणि ते तुळजापूरचं देऊळ वाचूया। आव्हाडांनी थेट तुळजापूर गाठत मंदिर परिसरात जाऊन पाहणी केली आहे आणि त्याच वेळी आव्हाडांना विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते जमले आणि त्यांनी आव्हाडांची गाडी अडवली। पोलिसांनी मध्यस्थी करून आव्हाडांची गाडी बाहेर काढून दिली। एक तर हे विचारशून्य कार्यकर्ते, तुम्ही कोणाला अडवता? मी देवी भक्त आहे, मी देवीच्या दर्शनाला आलो आहे, तुमची मालकी आहे काय? मला प्रश्न पडतो की या देवी भोवती काय ड्रग्ज माफियांचा विळखा पडलाय की काय? ड्रग माफिया उस्मानाबाद म्हणजे हे तुळजापूर ताब्यात घेत आहेत की काय? आणि त्यांना राजकीय आशीर्वाद आहे हे परवाच्या सत्कारावरनं सिद्ध झालं होतं आणि आज तेच पुढे। हा मंदिराचा गाभारा आहे ना, गाभारा, या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेले होते आणि हे मंदिर आत्ताचा इतिहास असं सांगतो की 1700 वर्ष जुना पहिला उल्लेख आहे। 1700 वर्ष जुना, 1700 वर्ष जुना उल्लेख असलेला हे मंदिर पाडायला तुमची मंजुरी आहे? मला हात उचलून सांगा बरं, तुमची मंजुरी आहे? जोरात सांगा नाही।